आपण 3 कंपनी तयार करतो, 2 कंपनी तयार करतो. एक करूया मयूर एंटरप्राइजेस, मयूर एंटरप्राइज एमी. साहिल एंटरप्राइजला त्यांनी ऑर्डर दिली, साहिल एंटरप्राइजला ऑर्डर दिली. तुम्ही काय दिली? ब्लॅक कलरचे, ब्लॅक कलर CLR कलरचे विवो V23चा मोबाईल पाहिजे, ऑर्डर दिली. दोघांचा मोबाईल शोरूम आहे, तुम्ही होलसेल आहे, तुम्ही रिटेल आहे, एक कस्टमर आणि बरं आहे. होय बसा, तुमच्या कामाचा विषय आहे, मला नंतर एक्सप्लेन करावं लागतं. MM सगळ्यात पहिला पार्ट आहे. MM काय असतं? मटेरियलचं मॅनेजमेंट असतं, ऑर्डर असते, ऑर्डरनंतर माल येतो, माल नंतर 7 स्टेपमधून जायला. मयूर एंटरप्राइज आहे, एमी मयूर लिव्हा एंटरप्राइज म्हणून दिली आणि इथं साहिलला ऑर्डर दिली. ओके, साहिलला ऑर्डर दिली. साहिल कोल्हापूरला आहे, मयूर इथे इचलकरंजीला आहे, मुंबईला आहे, लंडनला आहे, पुण्याला कुठून आहे. ब्लॅक कलरचे, ब्लॅक कलर होतो, V23 नावाचा मोबाईलची ऑर्डर दिली. किती पीस? 50 पीस मोबाईलची ऑर्डर दिली. रेट काय सांगितलं तुम्ही त्यांना? 12,345 रुपये. ऑर्डर प्लेस झाली मोबाईलवर, फोनवर, व्हॉट्सअपला, ईमेलला ऑर्डर प्लेस झाली. इथं मयूर साहिलला विचारणार माल कधी पाठवणार, तर साहिलनं सांगितलं 2 डेज. आज तारीख आहे 31/5, तर ड्यू कधी झाली? 2 जून. 2 जूनला ड्यू झाली, 2 तारखेला. 2 तारखेला साहिलने V23चा मोबाईल पाठवले, 50 पीस पाठवले. बरोबर, इथं 2 घटना घडतात. तुमच्याकडे 50 पीस नव्हते म्हणून 2 कमी पाठवले, किंवा 53 पीस होते म्हणून 53 पीस. घटना किती झाल्या? 3. पहिला आला 50ला 50, दुसरा आला 50ला कमी होते. तुम्ही मला उद्या 500 रुपये द्या, मग तुम्ही 500 रुपये मला उद्या देणार, पण तुम्ही म्हणणार सर आहे 500 कडे 20 रुपये कमी, असं बोलणार ना? हां, तसं पण बोलतो, पण मग तसं व्यापारी काय करतो? माल इकडे तिकडे पाठवत असताना कमी असेल तर कमी पाठवतो, पण नाही म्हणत नाही, कारण यांचा रोजचा व्यवहार आहे. मग आता झालं काय? तुम्हाला आले किती? 48. त्यामुळे शिल्लक किती राहिले? साहिल तुम्हाला अजून किती पण पाठवायचे? 2. याला म्हणतात पेंडिंग ऑर्डर्स, याला म्हणतात ऑर्डर प्लेस करणे, याला म्हणतात माल गुड्स सेंड करणे, डिलिव्हर ऑर्डर. बरोबर आहे? क्लिअर आहे पॉईंट? नक्की. 174 एंट्री जाता, 174 बेस तुम्हाला मी देणार, इथून पुढे तुम्ही एंट्री मारायची. बरोबर. आणि साहिलच्या पप्पाने किंवा भावाने किंवा अकाउंटंटने बिल केलं 3 रुपये जास्त, ठरलं काय होतं आपलं? 45. बिल कितीचं पाठवलं आहे? मग मयूर वाढ आहे, मयूर बोलणार, मयूर सांगणार काय ठरलं होतं साहेब आपलं, आणि असं करायला तुम्ही हे 3च रुपये लागले, 30 रुपये चढ लागतात. मग अशा केसमध्ये मयूर काय करणार? तर पहिला डील कॅन्सल. बघा, मी कुठल्या टॅलीला बोलत नाही, अकाउंटिंग सिस्टमबद्दल बोलायला. डील कॅन्सल, तुमचं हे MM मधलं पार्ट आहे, विचारा पाहिजे असेल, त्याचं झालेलं आहे. डील कॅन्सल. दुसरं काय होणार? डील कॅन्सल. काय मला हे पण नको, रेट तुमचं काय जमत नाही, तुम्ही सांगितलं आहे करता एक, पाठवता एक, करता एक, मला 50 पीस द्यायचे, दशरा आहे माझा. अशा केसमध्ये डील कॅन्सल करणार. किंवा साहिल मयूरला सांगणार की 48 पीस वापरा, 2 पीस तुम्हाला मी संध्याकाळी देतो. झाले डील प्रॉपर. चला, राहिले पैसे किती लागले? जास्त 3 रुपये. तर तुम्ही एक डेबिट नोट पाठवा, तुम्ही नाही क्रेडिट नोट पाठवा 2 रुपये. 3 रुपये डेबिट नोट काढायचे ना आपण? हां, डेबिट नोट काढावं लागते. याच्यासाठी वेगळी टीम असते सॅपमध्ये. सॅपमध्ये याच्यावर टीम आहे, फक्त डेबिट नोट काढायला, क्रेडिट नोट काढायला टीम आहे. इंडियातून त्यांचे डेबिट नोट, क्रेडिट नोट महिन्यातून 3-3 हजार डेबिट नोट निघतात. 4थी केस, माल तुम्हाला मिळाला 2 तारखेला, पीस मिळाले V23 आणि इतर निघाले 48 पीस. बरोबर आहे? बरोबर आहे सगळं. पैशाचं ॲडजस्टमेंट झाली. पण ज्या वेळेला तुम्ही हा माल चेक केला तेव्हा 8 पीसमध्ये बॉक्स उघडे होते, खराब झाले होते, बॉक्स चेपले होते, मोबाईल चालू होत नव्हता, व्हॉटेवर. इथं 2 घटना घडल्या. बरं, एक तर साहिलनं अजून बिल पाठवला नाही. कधी बिल हा माल पाठवल्यानंतर येतो, कधी पण बरोबर येत नाही. मी गहू आणले होते परवा एप्रिल महिन्यामध्ये. गहू म्हणजे सगळं स्ट्राईक पण केलं, नंतर बिल आलं 6,053 रुपये. मी 6,053 रुपये पाठवले, म्हणजे कमी गेले नाही, असं पण आहे. हां,
तर तुम्हाला काय झालं 8 पीस तुमचे बॉक्स फुटलेले आहे. तर कापड असेल तर खराब झालेलं आहे, मोबाईल असेल तर खाया प्यायची पॅकेट असेल तर ते फुटलेले पॅकेट. फुटलेलं कसं येणार तुम्ही? म्हणजे विकायचं का शिजवून खायचं आहे? विकायचा नाही तुम्हाला मोबाईल, फुटलेला बॉक्स कसा येणार? चेपलेला बॉक्स तुटलेला बॉक्स कसा येणार? नाही घेणार आपण. मग अशा केसमध्ये हे 8 पीस रिजेक्शन आउट करायचं. रिजेक्शन आउट आरो म्हणतात त्याला. ही मोठी प्रोसेस आहे, ऐका हा जरा व्यवस्थित. आरो झाली. मग आता साहिलकडे किती झाले पीस आता शिल्लक? साहिलकडे आणि ते मागचे दोन होते 10 झाले. तुम्ही नंतर पाठवणार ते काय वाद नाही आपला. आता ते झालं. आता साहिलने काय केला? बिल जनरेट केला. 2 तारखेला जनरेट केला किंवा 3 जूनला जनरेट केला. 3 जूनला जनरेट केला. B23 आयटम बरोबर टाकला, GST बरोबर लावला आणि बिल झालं 48. आता इथं परत 2 घटना आल्या. एक तर ते 8 पीस आणि 2 पीस पाठवा किंवा 8 पीस रिजेक्शन आउट वजा करून 40चे पैसे घ्या. म्हणजे मागची डील बंद. पण तसं नाही, मला 50 पीस पाहिजे, मी ऑर्डर दिलेली आहे. मी एक चेअर मागवलेली आहे मलेशियामधून चेअर मागवलेली आहे. व्हाईट कलरची चेअर आहे. इंडियामध्ये ती 2700 रुपये किंमत आहे आणि मला तिथं 1700ला मिळाली ऑनलाईन मलेशियामध्ये. तर तो म्हटला तुम्हाला गणपतीच्या आसपास पडतो. पण मला ती व्हाईट कलर नको आहे. व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर 2 कलर आहे. मग ब्लॅक कलर मागवला. तर तो म्हटला 1700 तक आपको लग जाएगा. त्याचा मेल आला वगैरे सगळं झालं. मग मी 1700 डन केला. फक्त मी त्याला सांगितलं मला COD पाहिजे. मी चेक करणार माल मग देणार, कारण फॉरेनचा मामला आहे. तुला माल खोलो, सगळं चेक बरोबर असेल तर पेमेंट करा. इंग्लिशमध्ये सांगा आहे. डन झालं. 6ची ऑर्डर दिली. 1700 प्रमाणे मिळाली. माझे पैसे 6000 वाटले आणि डिलिव्हरी कॉस्ट 750 रुपये. 750 रुपये. आता मला काय होणार बघा, माल येणार, मी चेक करणार, सागर आणि मी आपला ऋषभाने मी सगळं बसणार, त्याच्यावर बसून बघणार, सगळं कुठं तुटले का बघणार आणि मग त्याचं पेमेंट करणार. पण पेमेंट ज्या दिवशी डिलिव्हरी होईल त्या दिवशी करायचं. मग ते चेक करणार आम्ही. मग तुम्ही चेक केला तर तुमच्या लक्षात आलं की 8 पीस खराब आहेत. 8 पीस पाठवून दिले. 8 पीस पाठवल्यावर तुमच्याकडे आरो पाठवला. आरो रिजेक्शन आउट. तुमचा विषय चालू आहे इथं, साहिलचा नाही. मग साहिलनं काय केला? साहिलकडे रिजेक्शन आउट घेतले 10 झाले. आता 2 तर मागचे होते आणि हे 8 आले. मग त्यामुळे तुम्ही रिजेक्शन केल्यावर तुम्ही त्यांना एक नोट पाठवायची असते, त्याला डेबिट नोट म्हणतात. बरोबर आहे? तो तुम्ही पाठवला. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर 50चं पेमेंट करा किंवा 40चं पेमेंट करा, अकाउंट क्लोज करा. पण साहिल म्हणाले किंवा तुमच्या डीलमध्ये काय झालेलं आहे, वरती 50ची ऑर्डर प्लेस झालेली आहे, त्यामुळे ते ऑर्डर 50च आहे, तर तुम्हाला माल 50च येणार. बरोबर आहे? मग ते मागे पुढं ठीक आहे. आता झालं असं की इथं बिल आलेलं आहे इक्वल टू 40चं बिल आहे. सॉरी, कितीचं बिल आलं? 50चं बिल आलं. तर 10 पेंडिंग दिसतात, त्यात 2 कमी आलेले आणि 8 गेलेले. हा सगळा रिपोर्ट तुम्हाला सबमिट करावा लागतो. झाले? आता आला तारीख पुढची किंवा 30 तारीख. बिल मिळालं, पहिला ऑर्डर दिली, माल आला, खराब झाल्या परत पाठवला, बिल आलं. 4 स्टेप झाल्या. 5वी स्टेप तुम्ही करा. पेमेंटमध्ये परत इंडियन लोक आपण काचकूच करतो. वरचं 32 रुपये 7 रुपये कमीच पाठवतो. मी 53 रुपये पाठवलं बोललो नाही, त्यासाठी बोललो, मुद्दामून पाठवतो 53 रुपये. तर तुम्ही 16,332 रुपये होते, तुम्ही 16,300 पाठवा. आता 32 रुपये साहिलकडे येणं दिसतात का? बिल 16,532 तयार झाले आहे. मग ते 32 रुपये द्यायला पाहिजे, ते द्यायलाच पाहिजे. आता ठरलं प्रेमाचे संबंध आहेत, रोजचे संबंध आहेत. मग साहिलने काय केलं? कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट असं टाकलं. त्याचे 3 प्रकार पडतात. डिस्काउंटचे 3 प्रकार उघडं ठेवले बघा. डिस्काउंटचे 3 प्रकार सांगा. कधी केळे विकत गेला आहे? काय सांगते त्याला? बार्गेनिंग, सॉरी, ट्रेड डिस्काउंट नेव्हर गोज इन एनी रिपोर्ट ऑफ अकाउंट. कधी जाते? लक्षात ठेवला. चला, ठरलं 50 रुपये. आता 50 रुपये तुम्ही उधार ठेवलेला आहे, नंतर देतो. नंतर चालते आपलं. भाजी वगैरे मी बरंचसं घेतो. मी पान खायला जातोय ना, पैसेच देत नाही. 1 तारीख ते 1 तारीख. हां, मग आता झालं कसं? 2 दिवसांनी पैसे द्यायला गेला. भाभी कितना पैसा? 55 रुपया. कारण 13 पैसे नाही गेले, 50 लोन. आता लगेच आलं द्यायला. ते आणि 5 रुपये कमी दिलो. त्याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. लगेच पैसे दिलो, कॅश डिस्काउंट द्या मला. पैसे लगेच दिलो की नाही, मला कॅश डिस्काउंट. 11,632 रुपयाचा एक मुलगीचा पोस्टला ॲडमिशन दिलं. तिने 11,600च काढले. मला 35 रुपयासाठी काही बोलतात, का बोललो नाही सांगतो. एक तर ती 11,000 द्यायला लागली. बरोबर. आणि 35 रुपयेपर्यंत निर्णय मी घेऊच शकतो ना. 300 रुपयेपर्यंत निर्णय मला घेता येतो. 300 रुपयेपर्यंतची माझी लेवल आहे, त्याच्यापुढं मी कमी करू शकत नाही. मग तेवढं मी घेतला. आता जर 350 असते तर मी 50-100 रुपये मागितले असते. माझी लिमिट सेट माझं 300 रुपये. कळलं?
तर याला म्हणायचा कॅश डिस्काउंट. आणि तिसरा, जर मी तुमच्याकडून